ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, असं सांगितलं जातंय की देव त्याच्या भक्ताच्या रक्षणासाठी काहीही करू शकतो। त्याचंच एक उदाहरण म्हणून मी महाभारत मधलं एक प्रसंग आपल्या समोर मांडू इच्छितो। कुरुक्षेत्र युद्धामध्ये घटोत्कच, भीमाचा मुलगा जो असतो ना घटोत्कच, आणि कर्णामध्ये घनघोर युद्ध होतंय। त्या युद्धामध्ये कर्णाच्या दिव्यास्त्राने घटोत्कचाचं मृत्यू होतोय। मृत्यूने पांडव सगळे दुःखी होतात। मृतदेह समोर ठेवून सगळे पांडव रडत असतात, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा मात्र आनंदित असतो। आनंदी होऊन अर्जुनाच्या गळा भेट घेतो। हे बघून अर्जुनाला आश्चर्य होतंय। केशव, हे काय करू लागला तू? आम्ही सगळे आमच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखात आहे, हे तुला माहित नाही का? हे काय करू लागला तू? म्हणून अर्जुन विचारतो। तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतंय बघा, माझं आनंदाचं कारण बघ। मला ह्याचा आनंद झालाय की तू वाचला। अर्जुनला आश्चर्य होतंय, ते कसं? तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, ऐक, इंद्रदेवांनी कर्णाकडून कवचकुंडल घेताना त्याला एक दिव्यास्त्र दिला होता। दिव्यास्त्र असा होता की कर्ण कोणावरही सोडू दे, त्याचं मृत्यू होणं अटळ होतंय। कर्ण तो दिव्यास्त्र तुझ्यासाठीच ठेवला होता। तेच माझं एक चिंतेचं विषय होतंय। म्हणून मी घटोत्कचला युद्धामध्ये उतरवलो। घटोत्कच कौरवांचे नाश करणं बघून दुर्योधन आग्रह धरतय कोणाकडे? कर्णाकडे। कशाचे? ते दिव्यास्त्र अगोदर सोड, नाहीतर घटोत्कचापासूनच आमचे सगळे सर्वनाश होऊन जाईल म्हणून। म्हणून कर्ण दिव्यास्त्र सोडलंय आज, त्याचा आनंद आहे मला। एवढेच काय, शिशुपाल आणि जरासंधला सुद्धा असंच करून मी तुझ्यासाठी बळी दिलोय। म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, भावांनो, ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे की आम्ही जर भगवंताला प्रिय असलो तर भगवंत काहीतरी करून शत्रूपासूनच नव्हे, कुठल्याही संकट येऊ दे, तो आमचे रक्षण करत असतो। धन्यवाद।